लॉजिकल रिझनिंग मधील सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आणि विद्यार्थ्यांना आवडणारा चॅप्टर म्हणलं तरी चालेल, ज्याचं नाव आहे डिस्टन्स आणि डायरेक्शन. विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव राऊत आज तुमच्या समोर एक लॉजिकल रिझनिंगचा चॅप्टर घेऊन आलेलो आहे, ज्याचं नाव आहे डिस्टन्स आणि डायरेक्शन. खूप सोपा चॅप्टर आहे. बँक परीक्षा असू द्या, रेल्वे परीक्षा असू द्या, स्टाफ सिलेक्शन किंवा इन्शुरन्स किंवा कोणत्याही राज्यातल्या परीक्षा किंवा केंद्रातल्या स्पर्धा परीक्षा, या स्पर्धा परीक्षांकरिता बुद्धिमत्ता या विषयामधील पहिला चॅप्टर किंवा सोपा चॅप्टर, अत्यंत सोपा चॅप्टर, ज्याचं नाव आहे डिस्टन्स अँड डायरेक्शन. या डिस्टन्स आणि डायरेक्शनला मी पूर्णपणे तुम्हाला आज फ्रीमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून घेणार आहे. पूर्णपणे लेक्चर तुम्हाला फ्रीमध्ये फ्री रेकॉर्डेड स्वरूपामध्ये भेटून जाईल, ज्याच्यामध्ये डायरेक्शन सेन्सचे पूर्ण टाईप आणि काही क्वेश्चन मी तुमचे कव्हर करणार आहे. एक पूर्ण पाठ 5 ते 6 लेक्चर याच्यामध्ये होऊन जातील. तर असा हा पहिला लेक्चर डायरेक्शन सेन्स मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये डायरेक्शन या चॅप्टरचे, म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण दिशा म्हणतो बाळांनो, या दिशा चॅप्टरचे जे टोटल पाठ पडतात 8 ते 9 प्रकारचे प्रश्न असतात. ते 9 प्रकारचे प्रश्न राज्याच्या स्पर्धा परीक्षेला विचारले जात नाहीत आणि केंद्रात सगळ्यापैकी बऱ्यापैकी विचारू शकतात. शॅडोचा प्रकार असेल किंवा डिस्टन्स अँड डायरेक्शन असेल, हे जे काही 9 प्रकार आहेत, ह्या 9 प्रकारापैकी पहिल्या पार्टमध्ये मी तुमचे 3 प्रकार घेणार आहे. त्याच्यामध्ये टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 हे पहिल्या पार्टमध्ये आपण पूर्णपणे कव्हर करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आजच्या याला आपण सुरुवात करून घेऊ. बघा, डिस्टन्स अँड डायरेक्शन सर्वसामान्य लोकांना किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दिशा माहिती असतात. समजा आपल्याला शाळेमध्येही, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रत्येक कोण्यावरती लिहिलेलं असायचं, वरती उत्तर आहे, दक्षिण आहे, पूर्व आहे, पश्चिम आहे, किंवा इंग्लिशमध्ये समजा नॉर्थ आहे, साऊथ आहे, ईस्ट आणि वेस्ट आहे. अशा पद्धतीने दिशा किंवा आग्नेय असेल, वायव्य, नैऋत्य, ह्या दिशा तुम्हाला शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यावरती लिहिलेल्या असायच्या. कोणती जिल्हा परिषदची शाळा बघा ज्याच्यामध्ये अजूनही सुविचार लिहिलेले आहेत, सुविचारच्या नंतर बघा राष्ट्रगीत लिहिलेलं असतं आणि वरती अशा दिशा लिहिलेल्या असतात. तर हा दिशा चॅप्टरच आज आपल्याला पाहायचा आहे, जे तुम्हाला आधी माहिती आहे, म्हणजे 10वी पर्यंत तुम्ही थोडंफार शिकलेलं आहात, पण त्याच्यामध्ये थोडंफार ॲडव्हान्स लेवल या लेक्चरच्या माध्यमातून किंवा स्पर्धा परीक्षा करत असताना बेसिक लेवल न करता थोडीशी ॲडव्हान्स लेवल तुम्हाला परीक्षेला विचारली जाते. म्हणजे जे दिशा तुम्हाला माहिती आहेत त्या दिशेवरतीच आपल्याला प्रश्न तयार करायचे, पण ते थोडेसे बाळांनो कसे ॲडव्हान्स स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. ठीक आहे, तर बघा, डिस्टन्स अँड डायरेक्शन या चॅप्टरमध्ये, किंवा मी म्हणतो डायरेक्शन मध्ये दिशा, या दिशा चॅप्टरमध्ये आपल्याला प्रकार किती पाहिजेत ते आधी थोडं समजावून सांगतो. प्रकार पहिला, मुव्हिंग फेसिंग फायनल डायरेक्शन. म्हणजे तुम्ही एका ठिकाणावरून निघलेले आहात, स्टार्टिंगची दिशा तुम्हाला मान्य नाही आहे, स्टार्टिंग दिशा कोणती असू द्या, तुम्हाला एखाद्या दिशेवरून तुम्ही निघलेला आहात, पण सगळ्यात शेवटी तुम्ही कोणत्या दिशेला आहात हे विचारलं जातं तुम्हाला प्रकार 1 मध्ये. आणि प्रकार 1 लाच बाळांनो म्हणलं जातं मुव्हिंग फेसिंग फायनल डायरेक्शन. समजा फायनल डायरेक्शन, सगळ्यात शेवटी तुम्ही कुठे आहात. समजा आता इथून मी परभणीवरून निघलो आणि मी समजा 10 प्रकारचे राईट टर्न घेतले, लेफ्ट टर्न घेतले आणि अशा पद्धतीने काही वाकडे वळणं इकडे तिकडे घेऊन गेलो आणि शेवटी पोहोचलो बघा कुठे, शिवाजी महाराजा चौकात. तर आता मी कोणत्या दिशेला आहे. तर असा जो प्रश्न असतो, शेवटची दिशा म्हणजे फायनल डायरेक्शन, तुमचा चेहरा शेवटी कुठे आहे हे तुम्हाला विचारलं जाईल टाईप 1 मध्ये. टाईप 2 मध्ये इनिशियल डायरेक्शन म्हणजे स्टार्टिंग डायरेक्शन, म्हणजे सुरुवातीची, तुम्ही ज्या ठिकाणावरून ज्या दिशेवरून निघल्यात ती विचारली जाईल तुम्हाला प्रकार 2 मध्ये. आणि प्रकार 3 आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या दिशेने एखादा माणूस फिरत असेल आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने एखादा फिरत असेल, म्हणून 3 नंबरचा प्रकार केलाय. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे 3 प्रकार आज आपल्याला पाहिजे, बरोबर. बाकीचे 6 प्रकार मी तुम्हाला खाली सांगतो. याच्यामध्ये बघा, चौथा प्रकार आहे डिस्टन्स अँड डायरेक्शन. बँक परीक्षेला बँकिंगवाल्या लोकांचा आवडता टाईप तो आहे डिस्टन्स अँड डायरेक्शन, डिस्टन्स विथ डायरेक्शन, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिशा पण विचारली जाते आणि अंतर पण काढावं लागतं. ठीक आहे, नंतर आहे हेड डाऊन आणि लेग अप, म्हणजे जे योगा करायचे प्रश्न असतात, जे स्टाफ सिलेक्शनला विचारले जातात, बँकिंगला विचारले जात नाहीत, तो आहे प्रकार 5, हेड डाऊन अँड लेग अप. रिलेटिव्ह टू डायरेक्शन चेंज. डायरेक्शन चेंज म्हणजे काय. समजा एखादी पूर्व आहे, वरती समजा आपण इमॅजिन करत असताना ऑन पेपरला आपण काय म्हणतो, समजा वरती नॉर्थ आहे, पण आपल्याला नॉर्थला आता ईस्ट मानायचं आहे. तर जेव्हा आपण दिशा बदलतो त्याला म्हणलं जातं समजा रिलेटिव्ह टू डायरेक्शन चेंज, ते पण आपण पाहणार. प्रकार 7 आहे शॅडो. प्रकार 8 आहे कोडेड डायरेक्शन,
म्हणजे कोडमध्ये तुम्हाला डायरेक्शन दिली जाईल समजा. नंतर पुढे ट्रेन आणि स्मोक, तर ह्यातले 2-3 प्रकार आहेत, ते रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शनला विचारले जातात. बाकीचे प्रकार तुम्हाला बँकिंगला विचारले जातात. तुम्ही म्हणताल सर मी स्टाफ सिलेक्शन रेल्वेसाठी तयारी करतोय, तर बाळांनो तुम्हाला ट्रेन, स्मोक, कोडेड डायरेक्शन, शॅडो आणि नंतर हेड डाऊन आणि लेग अप हे प्रश्न असे थोडेफार विचारले जातात. बँकिंगला मग क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, रिलेटिव्ह टू डायरेक्शन चेंज, शॅडोचा प्रकार असेल, डिस्टन्स विथ डायरेक्शन असेल, हे प्रकार तुम्हाला विचारले जातात. आणि जे क्लास 3च्या पोस्ट असतात राज्यातल्या, त्यांना तुम्ही बाकीचे मग फायनल डायरेक्शन, स्टार्टिंग डायरेक्शन हे तुम्हाला विचारलं जातं. तर असं पूर्ण मला तुम्हाला या 8 ते 9 किंवा 5-6 लेक्चरच्या माध्यमातून फ्रीमध्ये बाळांनो मी तुम्हाला डायरेक्शन चॅप्टर शिकवणार. आणि या डायरेक्शन चॅप्टरमध्ये तुम्हाला टोटल 9 प्रकारचे टाईप मी घेणार आहे. त्याच्या आधी कन्सेप्ट सांगणार आणि कन्सेप्ट सांगितल्याच्या नंतर तुम्हाला मी त्याच्यावरती प्रश्न सुद्धा घेणार आहे. ठीक आहे, चला तर मग आपण करूया सुरुवात आज डायरेक्शनला. बघा डायरेक्शन, पहिला मुद्दा याच्यामध्ये येऊन जातो की जे डायरेक्शन आहे, तर आता तुम्हाला डायरेक्शन थोडेसे मी तयार करून दाखवतो, ज्याच्या माध्यमातून जे नवीन मुलं आहेत त्यांना थोडंसं लगेच समजून जाईल. बघा एकच, चला. ऑन पेपर, जेव्हा आपण ऑन पेपर डायरेक्शन तयार करतो, ऑन पेपरला आपण डायरेक्शन तयार करत असताना आपण ऑन पेपर अशा पद्धतीने डायरेक्शन तयार करतो. समजा वरती याच्यामध्ये आपल्याला ऑन पेपर वरती आपण नॉर्थ, नॉर्थच्या अपोजिट साऊथ, साऊथच्या अपोजिट ईस्ट आणि नंतर आहे वेस्ट. म्हणजेच ज्याला मी मराठीमध्ये सुद्धा लिहितो, ज्याला आपण मराठीमध्ये या ठिकाणी आपण मराठीमध्ये म्हणतो पूर्व, नंतर आहे पश्चिम, नंतर आहे उत्तर, दक्षिण. हे ऑन पेपर, जेव्हा आपण पेपरवरती डायरेक्शन दाखवायचे असतात तेव्हा बाळांनो ऑन पेपर आपण अशा पद्धतीने डायरेक्शन लिहितो. म्हणजे ऑन पेपर वरती आपण नॉर्थ, खाली साऊथ, उजव्या हाताला ईस्ट असेल आणि वेस्ट असेल. समजा फॉर एक्झाम्पल मी असा उभा आहे, तर आता माझ्या वरती दिशा म्हणजे नॉर्थ आहे, खालची म्हणजे साऊथ, उजव्या हाताचे ईस्ट आहे, निकाडची कोणती बाळांनो वेस्ट आहे. हे आपण ऑन पेपर ह्या 4 दिशा मानतो. म्हणजे शेमड्या पोराला जे 3री 4थीच असतंय त्याला या 4 मुख्य दिशा माहिती आहेत. मुख्य दिशा कोणत्या कोणत्या? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे आपण कोणत्याही म्हणू शकतो. समजा उत्तर आहे, इथं दक्षिण आहे, पूर्व आहे, पश्चिम आहे, ह्या 4 तुमच्या मुख्य दिशा, ज्याला आपण म्हणलं जातं मेन डायरेक्शन. मेन डायरेक्शन किती बाळांनो? 4. आणि ऑन पेपर आपण त्याला कसं लिहिणार? पेपरवरती वरती नॉर्थ, खाली साऊथ, इकडे ईस्ट आणि ह्या साईडला वेस्ट. ह्या तुमच्या झाल्या मुख्य दिशा. मग आता बरेच मुलं म्हणते सर एवढ्या दिशा आहेत का? नाही, अजून 4 दिशा आहेत. म्हणजे याच्यामध्ये मी असं म्हणू शकतो ह्या ज्या दिशा आहेत तर ह्या झाल्या मुख्य दिशा, मेन डायरेक्शन. पण याच्यामध्ये सब डायरेक्शन सुद्धा आहेत आणि सब डायरेक्शन मी लगेच बघा तयार करतो. सब डायरेक्शन असतात 4 आणि या सब डायरेक्शन मध्ये पहिली डायरेक्शन नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये असते, ज्याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणतो. शाळेच्या कोपऱ्यामध्ये, शाळेच्या 4ही भिंतीवर 4 नावं असायची, याला म्हणलं जातं मुख्य डायरेक्शन, मुख्य दिशा. पण जे कोपऱ्यामध्ये नावं असायचे, परफेक्ट कोपऱ्यामध्ये, इकडे कोपऱ्यात तिकडे कोपऱ्यात, तर ह्याला म्हणलं जातं सब डायरेक्शन. मग मेन डायरेक्शन 4, सब डायरेक्शन 4, टोटल 8 दिशा आहेत. मुख्य दिशा आणि उपदिशा टोटल 8 दिशा आहेत बाळांनो. चला लक्षात ठेवायचं. मग ह्या दोघांच्या मधला जो पार्ट आहे नॉर्थ आणि ईस्टच्या मधला, ह्या दोघांमधला जो काही पार्ट असेल सगळा पूर्णपणे तो असेल नॉर्थ ईस्टचा. क्लिअर झालं? नंतर पुढे बघा, ह्या दोघांमधला नॉर्थ आणि वेस्ट, ह्या दोघांमधला जो पार्ट असेल त्याला म्हणलं जाईल नॉर्थ वेस्ट. आणि नंतर साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट, ह्या पद्धतीने त्याचा पार्ट असेल. बघा नॉर्थ वेस्ट ह्या दोघांच्या मध्ये दिशा कशी तयार झालेली आहे? नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये आहे म्हणून नॉर्थ वेस्ट, नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये म्हणून नॉर्थ ईस्ट, साऊथ आणि ईस्टच्या मध्ये म्हणून साऊथ ईस्ट आणि वेस्ट आणि साऊथच्या मध्ये म्हणून साऊथ वेस्ट. आता बरेच मुलं मला प्रश्न विचारतात शिकवत असताना, सर तुम्ही या दिशा लिहिल्यात किंवा बरेच मास्टर लोक अशा दिशा लिहितात, तर बाबा ह्याला असंच म्हणलं जातं का? म्हणजे समजा नॉर्थ ईस्ट आहे तर नॉर्थ ईस्टच का म्हणायचं? त्याला मी हे का म्हणू शकत नाही? त्याला ईस्ट नॉर्थ का म्हणू शकत नाही? म्हणू शकतो बाबा, तुला स्वातंत्र्य दिलेलं संविधान आहे, तू म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय म्हणू शकतोस तू? ईस्ट नॉर्थ म्हणायला काही अडचण नाही. पण हे म्हणायला सोपं जात, नॉर्थ ईस्ट म्हणायला सोपं जात.
म्हणून त्याची सवय पडल्यामुळं आपण त्याला नॉर्थ ईस्ट लिहितो. पण एखाद्याने ईस्ट नॉर्थ लिहायचंय, लिही बाबा तू, काही आमची अडचण नाही, तसं लिहिलं तरी चालतंय. इथं नॉर्थ वेस्टला वेस्ट नॉर्थ, इथं वेस्ट साऊथ उलट लिहू शकताय, ईस्ट साऊथ असंही लिहायला जमतं. म्हणजे आतापर्यंत एकच मुद्दा मी तुमचा क्लिअर केला, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मुख्य दिशा 4 आहेत. वरती ऑन पेपर जेव्हा आपण लिहिणार, वरती नॉर्थ, साऊथ, उजव्या हाताला ईस्ट आणि इकडच्या साईडला वेस्ट, ह्या झाल्या तुमच्या मुख्य दिशा. बरोबर. याच्यामध्ये मी सब डायरेक्शन लिहिल्या. सब डायरेक्शन बाळांनो तुम्हाला सांगितलं 4. कोणत्या कोणत्या? नॉर्थ ईस्ट, ज्याला आपण ईस्ट नॉर्थ असं सुद्धा लिहू शकतो. नंतर नॉर्थ वेस्ट, साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट, ह्या झाल्या 4 मुख्य दिशा. सॉरी, या 4 झाल्या उपदिशा. मग याच्यामध्ये मराठीमध्ये जर तुमच्या लक्षात ठेवायचं असेल तर मराठीमध्ये लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला याच्यामध्ये एक शॉर्टकट सांगतो, चांगला जबरी शॉर्टकट सांगतो. इथून सुरुवात करायचं बघा, ह्या कोपऱ्यापासून. म्हणजे याला म्हणायचं अ, ह्याला म्हणायचं द, अ द न प वा उ ई पू. शॉर्टकट ज्यांना मराठीमध्ये लक्षात ठेवायचं आहे, जे विद्यार्थी म्हणतायत की सर आम्हाला मराठीमध्ये लक्षात ठेवायचं, जे राज्याच्या तयारी करतायत त्यांच्यासाठी आहे बघा. आदन पवा उईपू. काय शॉर्टकट सांगितलं? आदन पवा उईपू. इथून सुरुवात करायची. अ म्हणजे आग्नेय, द म्हणजे दक्षिण, न म्हणजे नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, पूर्व. इथून सुरुवात करायचं, झालं तुमचं काम. म्हणजे समजा अ द न प वा उ ई पू अशा पद्धतीने तुमचं यायला पाहिजे. आदन पवा उई पू. शॉर्टकट एकदम सोपा. म्हणजे आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, पूर्व अशा पद्धतीने तुम्हाला या 8 दिशा यायला पाहिजेत. म्हणजे बाळांनो मुख्य 4 दिशा आणि उपचार दिशा अशा टोटल 8 दिशा आहेत. मग दिशा झाल्याच्या नंतर दिशा तुमच्या लक्षात आल्या, एवढ्या दिशा तुम्ही त्या पाठ करून घ्यायच्या ठामपणे. आणि हे ऑन पेपर आहेत. ऑन पेपर आपण इमॅजिन करत असताना मी याच्यामध्ये शॉर्टकट सुद्धा सांगणार आहे तुम्हाला. पण आता नंतर पुढचा प्रश्न येतो याच्यामध्ये, दुसरं मॅजिक कन्सेप्ट. दिशा तर तुम्हाला कळाल्या, पण दिशा कळाल्याच्या नंतर याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आपल्याला शिकायची, ती म्हणजे बाळांनो लेफ्ट आणि राईट. सगळ्याला दिशा कळाल्या. एकदा मी दिशा विचारून घेतो. चला दिशा सांगा मला याच्यामध्ये. दिशा सगळ्याला जर विचारून घेतल्या मी, आणि अजून एक पार्ट मला सांगायचा राहिला याच्यामध्ये. हा जो भाग असेल नॉर्थ आणि ईस्टच्या मधला, हा पार्ट इथं सुद्धा, इथं कुठेही ही मधली जी रिकामी जागा आहे, जेव्हा तुम्ही नॉर्थ पासून ईस्ट पर्यंत सुरू होताय, हा जो मधला गॅप आहे, हा मधला अख्खा गॅप हा नॉर्थ ईस्टचाच असतो. म्हणजे याच्यामध्ये ही जी रिकामी जागा दिसतीये, ही रिकामी अख्खी जागा नॉर्थ पासून ईस्ट पर्यंत मधला जो अख्खा गॅप आहे, तो अख्खा गॅप तुमचा कोणता असेल? नॉर्थ ईस्टचा. हा अख्खा गॅप नॉर्थ वेस्टचा असेल, साऊथ वेस्टचा असेल आणि साऊथ ईस्टचा असेल. म्हणजे हा जो रिकामा स्पेस दिसतोय, हा रिकामा स्पेस सगळा, हा रिकामा जो स्पेस असणार आहे सगळा ह्या संपूर्ण दिशेचा असणार आहे. पण याच्यामध्ये जेव्हा तुम्ही याला चालवताय, जेव्हा तुम्हाला एखाद्याने सांगितलंय की समजा नॉर्थ ईस्टला जा, तर नॉर्थ ईस्टला जाताना मध्ये कुठेही न चालवता, इकडे तिकडे कुठेही न चालवता तुम्हाला बरोबर तो मध्ये चालवायचा आहे. कळलं? म्हणजे समजा आपल्याला नॉर्थ ईस्ट दिशा दाखवायची, तर बरोबर आपण नॉर्थ आणि ईस्टच्या मध्येच दाखवणार आहोत, इकडे साईडला कुठेही दाखवणार नाहीयेत. पण जो मधला पार्ट असणार आहे तो त्या उपदिशेचाच असणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं बाळांनो? दुसरा मुद्दा याच्यामध्ये कव्हर करतो, लेफ्ट आणि राईट. लेफ्ट आणि राईट साठी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. समजा मी नॉर्थला आहे आणि नॉर्थ वरून मला राईट दाखवायचं आहे. बघा इकडच्या साईडला माझं राईट असेल, इकडचं माझं लेफ्ट असेल. घड्याळच्या दिशेने समजा माझा उजवा हात आहे, माझी अशी घड्याळ आहे समोर, ही झाली क्लॉकवाईज डायरेक्शन. जेव्हा घड्याळच्या दिशेने एखादा माणूस फिरवत असतो तेव्हा तो असतो त्याचा राईट हँड, आणि जो तो घड्याळच्या विरुद्ध दिशेने फिरवत जाणार आहे तो असेल त्याचा लेफ्ट हँड. म्हणजे जर मी नॉर्थला आहे आणि नॉर्थ वरून मला राईटला जायचं आहे, तर मी राईट म्हणजे मी ईस्टला जाणार आहे. नॉर्थ वरून मी कुठे जाणार आहे? ईस्टला जाणार आहे. म्हणजे नॉर्थचा राईट हा माझा ईस्टचा असेल. ईस्टला जर मी असेल तर ईस्टचा माझा राईट हा खाली असेल साऊथला आणि लेफ्ट वरती असेल नॉर्थला. नंतर पुढे याच्यामध्ये जर मी पाहिलं अजून, तर याच्यामध्ये साऊथ आहे, तर साऊथचा लेफ्ट हा माझा वेस्टला असेल आणि लेफ्ट जो असेल तो माझा असेल ईस्टला असेल. क्लिअर झालं? नंतर पुढे याच्यामध्ये जर मी विचार केला तर याच्यामध्ये वेस्टला माझा आर वरती आहे आणि लेफ्ट माझा खाली आहे. हे झाले लेफ्ट आणि राईटची कन्सेप्ट.
तुम्हाला लगेच यायला पाहिजे याच्यामध्ये. काय काय बघा बाळांनो याच्यामध्ये. नॉर्थचा राईट कुठे असणार? ईस्टला. ईस्टचा जो राईट आहे तो साऊथला. साऊथचा जो राईट आहे तो वेस्टला. वेस्टचा जो राईट आहे तो नॉर्थला. आणि लेफ्ट हे बघा ही झाली क्लॉक वाईज डायरेक्शन. क्लॉक वाईज डायरेक्शन. क्लॉक वाईज डायरेक्शन मध्ये हे असणार आहे तुमचं राईट आणि अँटी क्लॉक वाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हे असणार आहे तुमची लेफ्ट डायरेक्शन. बरोबर. याच्यामध्ये समजा मी एखाद्या विद्यार्थ्याला विचारलो मी नॉर्थकडे आहे बाबा, मी नॉर्थला आहे आणि नॉर्थवरून एक राईट टर्न घेतला तर मी कुठे येईल? तो बाळा म्हणेल मला लगेच की तुम्ही सर कुठे येताल आता? तुम्ही येताल ईस्टला. पण याच्यामध्ये जेव्हा आपण ऑन पेपर इमॅजिन करत असतो स्वतःला तर इमॅजिन करणं कधी कधी अवघड जातं. इमॅजिन समजा आता मी असं म्हणू शकतो समजा माझ्या डोळ्यासमोर पूर्व दिशा आहे, मी पूर्व दिशेला चाललो आणि पूर्व दिशेला जात असताना मला राईट टर्न घ्यायचा, मी लगेच वळालो. पण हे इमॅजिन परत मला राईट टर्न घ्यायचं, मी असं वळणार आहे. पण हे ऑन पेपर इमॅजिन करत असताना आपल्याला थोडंसं अवघड जातं. मग याच्यामध्ये मी एक भन्नाट चांगला शॉर्टकट तुमच्या समोर घेऊन आलोय. ते शॉर्टकट लक्षात ठेवायचा. तो शॉर्टकट तुम्हाला काय सांगतोय बघा. जेव्हा तुम्ही एक राईट घेता, एक राईट किंवा लेफ्ट ह्या ठिकाणी लिहितो बघा. राईट आणि लेफ्ट हा असतो तुमचा एक ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला एक राईट घेताय, राईट म्हणजे 90 अंश क्लॉक वाईज. बघा नीट समजून घ्या. एक राईट म्हणजे 90 अंश क्लॉक वाईज. म्हणजे याच्यामध्ये आता एक पूर्ण पाठ जर समजून सांगायचं झालं तुम्हाला तर तुम्ही बघा याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे याच्यामध्ये बाळांनो टोटल 8 खाणे आहेत. आणि या पूर्ण दिशा ज्या आहेत, पूर्ण यांचं जे अंतर असतंय, पूर्ण सर्कल, पूर्ण याचं गोल जे अंतर आहे ते असतं बाळांनो 360 अंशाचं. आणि 360 अंश जर मी 8 तुकडे केले तर एक भाग होतो माझा 45 अंशाचा. एक भाग होतो माझा 45 अंशाचा. म्हणजे हा भाग माझा 45, हा 45, हा 45, हा 45, 45 आणि हे पूर्ण मिळून होणार आहे 360. म्हणजेच मला याच्यामध्ये काय म्हणायचं आहे, जेव्हा नॉर्थ आणि ईस्ट जेव्हा दोन मुख्य दिशा आहेत तर ह्या मुख्य दिशेमधला जो कोन आहे आणि मुख्य दिशेमधलं जे अंतर आहे, दोन कोणत्याही मुख्य दिशेमधलं अंतर हे असतं 90 अंशाचं. मुख्य दिशेमधलं अंतर असतं 90 अंशाचं. बघा नॉर्थ आणि ईस्ट यांच्यामधलं जे अंतर आहे ते 90 अंशाचं. ईस्ट आणि साऊथ लगतच्या ह्याच्यामधले किती अंतर आहे? 90. याच्यामध्ये 90, याच्यामध्ये 90. पण ही एक मी जर मुख्य दिशा घेतली नॉर्थ आणि उपदिशा घेतली नॉर्थ ईस्ट तर एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा ह्या दोघांमधलं अंतर असणार आहे माझं 45 अंशाचं. बरोबर. मग मी तुम्हाला आता काय सांगितलं, राईट इज इक्वल टू राईट म्हणजे 90 अंश क्लॉक वाईज. मग मी जर आता नॉर्थला आहे तर नॉर्थ म्हणजे मला नॉर्थचे राईट घ्यायचं आहे तर नॉर्थचा राईट म्हणजे 90 अंश क्लॉक वाईज आणि 90 अंश क्लॉक वाईज म्हणजे मी कुठे येणार आता? ईस्टला येणार आहे. क्लिअर झालं. याच्यामध्ये हे इमॅजिन करण्यापेक्षा सोपं जातं. राईट म्हणजे काय? 90 अंश क्लॉक वाईज. मग डायरेक्ट आपण 90 अंश क्लॉक वाईज जाणार आहोत. मग याच्यामध्ये बाळांनो जर मी ईस्टला आहे आणि ईस्ट वरून मला राईट जायचं आहे तर 90 अंश क्लॉक वाईज म्हणजे मी साऊथला जाणार. नंतर पुढे जर मी साऊथ वरून 90 अंश परत क्लॉक वाईज गेलो तर मी कुठे जाणार आहे? मी जाणार आहे वेस्टला. मग एक गोष्ट ही लक्षात ठेवायची, राईट इज इक्वल टू राईट म्हणजे 90 अंश क्लॉक वाईज. क्लिअर. नेक्स्ट पुढचा पॉइंट लेफ्ट म्हणजे 90 अंश अँटी क्लॉक वाईज. जर तुम्हाला एक लेफ्ट घ्यायचा आहे तर लेफ्ट म्हणजे कुठेही मोकार हिंडत नाही, बोंबलत हिंडायचं. ते काय म्हणतायत बघा, नॉर्थ आहे आणि नॉर्थ वरून लेफ्ट म्हणजे 90 अंश अँटी क्लॉक वाईज. अँटी क्लॉक वाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. मग अँटी क्लॉक वाईज नॉर्थला आहे आणि नॉर्थ वरून जर मी 90 अंश मागे फिरलो तर मी कुठे आलो? मी आलो वेस्टला. कळालं का भावड्यांनो? मी आलो वेस्टला. वेस्ट वरून परत जर मी 90 अंश फिरलो इथे तर मी कुठे आलो? साऊथला आलो. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये इमॅजिन करायला थोडं सोपं जाईल. समजा मी नॉर्थला आहे, नॉर्थचा राईट घेतला 90 अंश तर मी क्लॉक वाईज ईस्टला जाईल. ईस्टला आहे आणि ईस्ट वरून परत मी 90 अंश क्लॉक वाईज घेतला तर मी साऊथला येईल. साऊथ वरून जर मी एक लेफ्ट घेतला तर मी परत ईस्टला वापस जाईल. म्हणजे लेफ्ट म्हणजे 90 अंश अँटी क्लॉक वाईज आणि राईट म्हणजे 90 अंश क्लॉक वाईज. एवढं लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. याच्यामध्ये सगळ्या दिशा 45 याच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर झालं तुमचं 45 अंशाचं. 45 45 45 आणि हे 90 90 90 9 चौक 36 360 अंश.
इथपर्यंत आपण आलोय. आपल्याला दिशा पण कळाल्या. नॉर्थ आहे, साऊथ आहे, ईस्ट आहे, वेस्ट आहे, मधली नॉर्थ ईस्ट आहे, नॉर्थ वेस्ट आहे, साऊथ वेस्ट आहे आणि साऊथ ईस्ट आहे. एवढ्या आपल्याला दिशा पण समजल्या. दिशा टोटल 8 आहेत. दिशेच्या नंतर तुम्हाला दिशामधले लेफ्ट आणि राईट सुद्धा कळाले. आणि दुसरी एक कन्सेप्ट सांगितली, शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर अदन पवा विपू हा एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगितला. राईट इज इक्वल टू 90 अंश क्लॉकवाईज, लेफ्ट इज इक्वल टू 90 अंश अँटी क्लॉकवाईज. इथपर्यंत क्लिअर झालं. आता नंतर जर मी 2 राईट घेतले, मी नॉर्थला आहे, मी कुठे बाळांनो, मी आहे नॉर्थला आणि मी नॉर्थला आहे. मग मी असं समजा सेम इमॅजिन करतो, मी नॉर्थला आहे आणि मी 2 राईट घेतले. समजा मी असा उभा आहे, मी नॉर्थला आहे, तर माझा पहिला राईट हा झाला 90 अंश क्लॉकवाईज. यस और नो? यस. मग मला सांगा, इथे मी 90 अंश क्लॉकवाईज आलो. आता मला अजून एक राईट घ्यायचा आहे भावड्यांनो. मग अजून एक राईट म्हणजे मी खाली येणार साऊथला. मग याच्यावरून तुमच्या काय लक्षात आलं? 2 राईट आणि 2 लेफ्ट, 2 राईट 2 लेफ्ट, अपोजिट डायरेक्शन. जर मी नॉर्थला असेल, पहिला राईट घेतला ईस्टला आलो, दुसरा राईट घेतला मी साऊथला आलो. सेम असंच जर मी नॉर्थला आहे, लेफ्ट घेतला पहिला वेस्टला, दुसरा घेतला मी साऊथला आलो. क्लिअर झालं. मग याच्यामध्ये 2 लेफ्ट 2 राईटची कन्सेप्ट तुम्हाला लगेच इथे लिहून देतो. ह्याला जे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याला थोडंसं असं चांगल्या पद्धतीने लिहून देतोय. याच्यामध्ये बघा, इथे लिहून देतो 2 राईट और 2 लेफ्ट, अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन. क्लिअर झालं इथपर्यंत? अपोजिट डायरेक्शन हे लक्षात ठेवायचं. नंतर आता समजा इथे मी आता काही मुलं म्हणतील सर तुम्ही उपदिशा घ्या. समजा मी नॉर्थ ईस्टला आहे, मी नॉर्थ ईस्टला आहे आणि नॉर्थ ईस्ट वरून मला राईट टर्न घ्यायचा आहे. बघा बरं, मी कुठे बाळांनो, मी नॉर्थ ईस्टला आहे आणि नॉर्थ ईस्ट वरून मला जर राईट टर्न घ्यायचा आहे आणि राईट टर्न म्हणजे 90 क्लॉकवाईज, तर मी नॉर्थ ईस्टला कुठे येणार? साऊथ ईस्टला येणार. साऊथ ईस्ट वरून जर मी 90 अँटी क्लॉकवाईज घेतला तर मी इथे येणार नॉर्थ ईस्टला. म्हणजे उपदिशेचं सुद्धा झालं. जर मी आता नॉर्थ वेस्टला आहे आणि मी 2 राईट टर्न घेतोय, 2 राईट टर्न घेतोय नॉर्थ वेस्टचे, पहिला इथं आला, दुसरा इथं आला, म्हणजे याचे अपोजिट, नॉर्थ वेस्टचे अपोजिट साऊथ ईस्ट असणार आहे आणि नॉर्थ ईस्टच्या अपोजिटमध्ये साऊथ वेस्ट असणार आहे. म्हणजे 2 लेफ्ट अँड 2 राईट. समजा 2 लेफ्ट असतील किंवा 2 राईट असतील तर त्याला आपण मानणार आहेत अपोजिट डायरेक्शन. इथपर्यंत क्लिअर झालं. नंतर आता पुढे समजा मी नॉर्थला आहे आणि नॉर्थ वरून मी 4 राईट घेतले, तर पहिला राईट माझा ईस्टला आला, दुसरा राईट माझा साऊथला आला, तिसरा राऊट माझा वेस्टला आला आणि चौथा माझा नॉर्थला आला. कुठेही उभे राहा तुम्ही, कुठेही राहा आणि 4 राईट घ्या. समजा मी आता साऊथ वेस्टला आहे, साऊथ वेस्ट पासून पहिला राईट इथं नॉर्थ वेस्टला, दुसरा नॉर्थ ईस्टला, नंतर साऊथ ईस्टला आणि इथे आलो का मी. म्हणजे याच्यावरून मला समजलं 4 राईट. दुसरा मुद्दा याच्यामध्ये 4 राईट किंवा 4 लेफ्ट, 4 राईट किंवा लेफ्ट सेम डायरेक्शन, हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे 2 लेफ्ट 2 राईट अपोजिट डायरेक्शन, 4 लेफ्ट 4 राईट काय असणार आहे तुमची? सेम डायरेक्शन. इथपर्यंत बघा तुम्हाला दिशा कळाल्या, दिशा कळाल्यात, त्याच्यानंतर लेफ्ट आणि राईट कळाला. याच्यावरती मी थोडंसं तुम्हाला आता प्रश्न विचारतो, ते प्रश्न मला तुम्ही सांगायचे. समजा याच्यामध्ये मी आता अशा दिशा तयार केल्या, याच्यामध्ये तुमच्या आता ह्या दिशा पूर्णपणे पाठ झालेल्या आहेत असं मी समजतो. वरती आहे नॉर्थ, साऊथ आहे, साऊथच्या नंतर ईस्ट आहे, वेस्ट आहे आणि या दिशेमध्ये मी परत याच्यामध्ये उपदिशा काढतो. बघा प्रॅक्टिस महत्वाची आहे. खेड्यातले मुलं असतात त्यांना पहिलं थोडंसं जमत नाही हे करण्यासाठी, त्यांना थोडंसं मी बारकाईने सांगतो. आपल्याला काय दिल्लीला जायचं नाही पळापळी करून, निवांत चलू द्या. मग इथं नॉर्थ ईस्ट, नॉर्थ ईस्ट झाल्यानंतर नॉर्थ वेस्ट आणि इथं साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट. इथपर्यंत आले. याच्यामध्ये लेफ्ट राईट जर दाखवायचा झाला तर इथं राईट इथं लेफ्ट. याच्यामध्ये जर आपण तयार केलं इथं लेफ्ट असेल, इथं राईट असेल, इथे लेफ्ट असेल, इथं राईट असेल. क्लिअर. याच्यामध्ये सुद्धा सेम भावड्यांनो, राईट लेफ्ट. इथपर्यंत मी आलो. मग आता काही मुलं म्हणतील आणि हे मी कशासाठी सांगितलं तुम्हाला, शॉर्टकट जे मी तुम्हाला आतापर्यंत लिहिले याच्यामध्ये की 2 लेफ्ट 2 राईट अपोजिट आणि 4 राईट आणि 4 लेफ्ट सेम डायरेक्शन. इथपर्यंत. आणि एक मुद्दा मला याच्यामध्ये सांगायचा राहिला, बँकिंग परीक्षामध्ये बँक असू द्या, रेल्वे असू द्या, SSC असू द्या, 2 ते 3 क्वेश्चन या चॅप्टरवरती विचारले जातात.
बँकिंगच्या परीक्षा असू द्या, रेल्वेच्या असू द्या किंवा इन्शुरन्सच्या असू द्या, साधे प्रश्न विचारतील किंवा ॲडव्हान्स लेवल विचारतील, पण 2 ते 3 प्रश्न या चॅप्टरवरती तुमचे असतात. हे 2 ते 3 चॅप्टर 2 ते 3 मार्क्स आपल्याला जाऊन द्यायचे नाहीत, म्हणून हा चॅप्टर परफेक्ट यायला पाहिजे. मग याच्यामध्ये काय म्हणतंय आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो. हे मी तुम्हाला कशा सांगितलं, कारण की ऑन पेपर जेव्हा तुम्ही स्वतःला इमॅजिन करता, स्वतःला इमॅजिन करायला अवघड जातं. समजा एखादा विद्यार्थी म्हणला की आता सर मी नॉर्थ ईस्टला आहे, मग मला साधं सांगा नॉर्थ ईस्ट म्हणजे माझी ही दिशा झाली, बरोबर का नाही. समजा आता मी इथे ईस्ट आणि ही माझा नॉर्थ, ही मधली दिशा म्हणजे माझी नॉर्थ ईस्ट झाली. येस, बरोबर. मग आता मी जर तुम्हाला म्हणलं इथून राईट टर्न घ्यायचा आहे, राईट टर्न घ्यायचा आहे, बरोबर का नाही. राईट टर्न घेतल्यावर काय तुम्ही इथं काय जागेवर पिळतान का काय, लगेच पिळून कसं जमन. तुम्हाला लगेच ही डायरेक्शन लक्षात यायला पाहिजे डोळ्यासमोर की नॉर्थ ईस्ट आहे आणि नॉर्थ ईस्टचा एक राईट टर्न म्हणजे 90 अंश क्लॉकवाईज. मग 90 अंश क्लॉकवाईज जर इथं मी अशा दिशा बनवल्या साध्या, तर मला सांगा 90 अंश क्लॉकवाईज कुठे जाईल इथं, तर ती दिशा येईल साऊथ ईस्ट. हे अशा पद्धतीने इमॅजिन करायला तुम्हाला थोडंसं अवघड जातं रे, म्हणून मी तुम्हाला लेफ्टची आणि राईटची कन्सेप्ट शिकवली. परत आता याच्यामध्ये जर दुसरा मी प्रकार घेतला, आता मी साऊथ ईस्टला आहे आणि साऊथ ईस्ट वरून मला परत काय करायचं आहे, 90 अंश राईट टर्न घ्यायचा, राईट टर्न घ्यायचं. मग राईट टर्न म्हणजे काय असतो, क्लॉकवाईज. मग राईट टर्न मी आता साऊथ ईस्टला आहे आणि साऊथ ईस्टचा जर मी राईट टर्न घेतला तर साऊथ वेस्टला जाणार. साऊथ वेस्ट म्हणजे मला इथून कुठं पळवावं लागेल, हा इकडे पळवावं लागेल, कारण याच्यामध्ये ही नॉर्थ आहे, ही साऊथ आहे, ही ईस्ट आणि वेस्ट, मग या दोघांच्या मधली दिशा म्हणजेच कोणती असेल, साऊथ ईस्ट असेल. क्लिअर झालं. म्हणून हे ऑन पेपर इमॅजिन करण्यासाठी अवघड जातं, म्हणून आपण याच्यामध्ये हे मी तुम्हाला 2 शॉर्टकट सांगितले. इथपर्यंत क्लिअर झालं. नेक्स्ट आता याच्यामध्ये थोडासा माझा पुढचा मुद्दा येतो. चला आता पुढचा मुद्दा याच्यामध्ये मी लगेच तुमचा कव्हर करून घेतो. अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. बघा, क्लॉकवाईज डायरेक्शन आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये कसं असतं, समजा एखादा व्यक्ती आहे, मी नॉर्थ ईस्टला आहे आणि नॉर्थ ईस्ट मधून 45 मला क्लॉकवाईज फिरायचं आहे, तर क्लॉकवाईज म्हणजे मी आधीच सांगितलं घड्याळाच्या दिशेने. मग हा जो कोण आहे माझा, याच्यामध्ये हा जो माझा कोण आहे, हा माझा आहे 45 अंशाचा आणि हा जो माझा पूर्ण असणार आहे तो कितीचा आहे, 90 अंशाचा असणार आहे, बरोबर का नाही भावड्यांनो. मग आता बाळांनो मला याच्यामध्ये एक स्पष्टीकरण तुम्हाला देतो. क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे घड्याळाच्या दिशेने अशी असती, अँटी क्लॉकवाईज म्हणजे विरुद्ध असते. मग ते असं म्हणतायत तुम्ही सध्या नॉर्थ ईस्टला आहात आणि नॉर्थ ईस्टला आहात, तर नॉर्थ ईस्ट वरून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला क्लॉकवाईज फिरायचे 45. तर मी कुठे येणार आहे, तर मी येणार आहे साऊथला. साऊथ वरून मला अँटी क्लॉकवाईज फिरायचं आहे 135. तर 135 म्हणजे हा 90 आणि हा 45 म्हणजे मी इथे येणार नॉर्थ वेस्टला, उलट फिरावं लागेल. नॉर्थ वेस्ट मधून मला 90 अंश अँटी क्लॉकवाईज फिरायचं आहे परत, तर मी कुठे येणार, साऊथ वेस्टला. साऊथ वेस्ट वरून परत मला 45 अँटी क्लॉकवाईज फिरायचं आहे, तर अँटी क्लॉकवाईज म्हणजे मी कुठे येणार, साऊथला येणार परत. साऊथ वरून मला 180 अंश क्लॉकवाईज फिरायचं आहे, तर घ्यायचं नॉर्थ. मग हे पण एक लक्षात ठेवा, 180 अंश म्हणजे अपोजिट, बरोबर. 180च्या जर कोणात तुम्ही फिरलात तर तुम्ही अपोजिटलाच जाता. म्हणजे समजा एखादा व्यक्ती नॉर्थ ईस्टला आहे आणि 180च्या कोणामध्ये क्लॉकवाईज फिरत असेल, तर 90 आणि 90 म्हणजे त्याच्या अपोजिटच आला, आणि ह्या अपोजिटच्या दिशा थोड्याशा तुमच्या पाठ असायला पाहिजे. ही झाली तुमची क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजची कन्सेप्ट. आतापर्यंत 3 मुद्द्यावरती आपण चर्चा केली. पहिला म्हणजे दिशामध्ये सगळ्या दिशा तुमच्या पाठ झाल्या. नंतर लेफ्ट आणि राईटची कन्सेप्ट सांगितली, आणि लेफ्ट आणि राईटची कन्सेप्ट सांगितल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. हे आजच्या लेक्चरमधले 3 प्रकार आहेत, एकदम साधे 3 प्रकार. आणि या 3 चॅप्टरवर प्रश्न कसे यायला पाहिजे ते मी थोडक्यात सांगतो, फक्त एकदा प्रॅक्टिस करून घेतो. मला सांगा बाळांनो, मी चाललो आता ईस्टला, पेन थोडा दुसरा घेतो म्हणजे दिसल, मला प्रॅक्टिस करून घ्यायचं लय नाद आहे पोराईकडून. मला सांगा आता इकडे चाललो मी, नॉर्थला ईस्टला चाललो. कुठे चाललो मी, ईस्टला चाललो, फिरून येतो मस्त जाऊन तिकडे गोव्या बिव्याला. हां, परभणीत काय वातावरण नाही चांगलं फिरायचं. मग आता मला वाटतं पाऊस पडतोय, नाही तर कोकणात जाऊ कुठतरी, आता जाऊ द्या. मग याच्यामध्ये मला सांगा, मी आता ईस्टला गेलोय आणि मला ईस्टला राईट घ्यायचा आहे. राईट म्हणजे 90 अंश क्लॉकवाईज. मग 90 अंश क्लॉकवाईज, मग मी कुठे येणार, राईट म्हणजे खाली. हे झालं माझं साऊथ. आता त्याच्या पुढचा प्रश्न आला, साऊथला आहे, मला आता लेफ्ट घ्यायचा आहे. मग साऊथचा लेफ्ट म्हणजे कुठे असणार, इकडे असणार. मग मी आता इकडून इकडे जाणार, याचं नाव काय येईल, ईस्ट येईल, इकडची दिशा. आता ईस्टकडे गेलो बोंबलत मी,
आता मला ईस्ट कडून परत एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. तर ईस्टचा लेफ्ट टर्न म्हणजे कुठे असतो? वरती. आणि वरती म्हणजेच कुठं? नॉर्थला. चाललो बोंबलं तिकडे हिंडत हिंडत असं. मग इकडं मला सांगा, हे झालं माझं आता नॉर्थ, बरोबर आहे. नॉर्थ वरून मी आता लेफ्ट घेतो परत. तर नॉर्थचा राईट म्हणजे वरती, राईट म्हणजे इकडं, लेफ्ट म्हणजे इकडं. चाललो बोंबलं तिकडे असत नांदेडकड. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये मी म्हणू शकतो आता ही माझी दिशा आली वेस्ट. वेस्ट वरून मला राईट घ्यायचा. मग वेस्ट वरून मला राईट घ्यायचा, तर वेस्टचा राईट म्हणजे वरती, आणि वरती म्हणजे मी चाललो असं बोंबलत. मग हे तुम्हाला लेफ्ट आणि राईट लवकर कळाले पाहिजेत. मग याच्यासाठी लागेल तुम्हाला प्रॅक्टिस. म्हणून लेफ्ट राईट चांगले करून घ्या आणि नंतर दिशा चांगल्या पाठ ठेवा. दिशामध्ये मेन लक्ष तुमचं या उपदिशाकडे गेलं पाहिजे. नॉर्थ ईस्ट असेल, साऊथ ईस्ट असेल, साऊथ वेस्ट असेल, आणि नंतर नॉर्थ वेस्ट असेल म्हणजे आग्नेय असेल, नैऋत्य असेल, वायव्य असेल आणि ईशान्य असेल. या दिशेकडे तुमचं लक्ष चांगलं पाहिजे. दिशा नावाच्या पुरीकडे नाही म्हणत मी, दिशाकडे म्हणतोय, डायरेक्शन. नाही तर पाहताना एखाद्या पुरीकडे. ठीक आहे. चला मग ह्या गोष्टीच्या आधारावरती तुम्हाला प्रश्न कसे सोडवायला पाहिजेत परीक्षेला, हे तर झाले 3 प्रकारच्या कन्सेप्ट. पण या 3 प्रकारच्या कन्सेप्टवरती तुम्हाला प्रश्न कसे सोडवायला पाहिजे परीक्षेला, म्हणून आजच्या ह्यातला पहिला टाईप मी तुमच्या समोर घेऊन आलोय. आणि पहिला टाईप आहे बघा, पहिल्या टाईपचं नाव आहे मुव्हिंग, फेसिंग, फायनल डायरेक्शन. स्टार्टिंगच्या डायरेक्शन घेणं देणं नाही, तुम्हाला शेवटची दिशा विचारली जाणार. आणि मग त्यांचा पहिल्या प्रश्नाला मी लँग्वेज सहित लिहिले, म्हणजे टोटल परीक्षेला असा प्रश्न येतो, अ पर्सन इज गोइंग टॉवर्ड नॉर्थ आफ्टर वॉकिंग 100 मीटर. मला प्रश्नाचा भाव ओळखून घ्यायला पाहिजे लेकरांनो, प्रश्नाचा भाव ओळखून घ्यायला पाहिजे. कुठं जाताना तुम्ही आधी कोपऱ्यात इथं बघा, आधी इथं बघा, आधी सगळ्या शेवटी बघा इथं काय म्हणतात त्यांनी आपल्याला. मी पेन जरा चांगला घेतो रंगीबेरंगी, म्हणजे थोडंसं मन जाईल, तुमचं मन लागन इकडं लेक्चरकडं. बघा, नाव इन विच डायरेक्शन इज मूव्हिंग, तो कोणत्या दिशेला चाललेला आहे बोंबलत. मग याच्यामध्ये नाव इन विच डायरेक्शन इज मूव्हिंग, कोणती दिशा विचारली आहे, तर विचारली आहे फायनल डायरेक्शन. मग हा झाला तुमचा पहिला प्रकार. क्लिअर झालं? फायनल डायरेक्शन. मग याच्यामध्ये बाळांनो मला सांगा, 3 पद्धती सांगतो तुम्हाला, पद्धत 1, पद्धत 2, पद्धत 3, आणि 3 पद्धती परीक्षेला यायला पाहिजेत. प्रश्न वाचून घेऊ आधी. मग आता मला सांगा, जर तुम्हाला दिशाच विचारली आहे, तिथं अंतराचं काही काम आहे का? नाही ना. हे 100 मीटर, हे बाकीचं काही असेल 5-50 मीटर, हे फालतूपणा आहे का नाही? याच्यामध्ये लय फालतूपणा, हे बेकार, ह्याला घ्यायची गरज नाही. भावना ओळखून घ्यायच्या, आणि भावना ओळखून घेतल्या की आपल्याला त्या व्यक्तीचा भाव लगेच कळून जातो. प्रश्नाचा भाव कळाला, मला दिशा विचारली, मग अंतराचं काय करू मी? का दिशासोबत जाऊ अंतराने फिरायला कुठेतरी? असं करायला जमायचं नाही. चला याच्यामध्ये मग काय करायचं बघा, अ पर्सन इज गोइंग टॉवर्ड नॉर्थ. कुठे चालला तो? नॉर्थकडे चालला. मग आता पहिली पद्धत, मेथड 1 बघा. मेथड 1 मध्ये काय करायचं, नॉर्थ दिशा असते वरती, तो किती चालला? 100 मीटर. नॉर्थला मी व्यवस्थित लिहितो, याला दिशा आहे नॉर्थ, वरती चालला तो नॉर्थला 100 मीटर. इथून निघला होता वरतोंड करून. पुढे काय म्हणतायत बघा, ही टर्न टू हिज राईट, नॉर्थ, आणि नॉर्थचा राईट इकडे किती चालला? अँड वॉक 50 मीटर. अरे रे, 50 मीटर गेला, 50 मीटर. पुढे काय म्हणतायत, अगेन ही टर्न, अगेन ही टर्न, अगेन ही टर्न हिज राईट. आता माझी इकडची दिशा ईस्ट, आणि ईस्टचा राईट म्हणजे खाली. मग ईस्टचा राईट किती? 100. परत खाली आलो बघा, बोंबलत तिथून निघलो होतो तिथंच आलो परत, 100 मीटर. अँड फायनली ही टर्न टू लेफ्ट. कुठे गेला तो आता? खाली 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 म्हणजे साऊथ, आणि साऊथचा लेफ्ट म्हणजे इकडं. साऊथचा लेफ्ट किती? अँड वॉक 20 मीटर्स. मी अंतर पण घेऊन टाकलं इथं, 20 मीटर. तर आता त्यांनी आपल्याला असं विचारलंय, हे गडी बोंबलत कुठं निघालाय? ही दिशा विचारली, कुणीकडे चाललाय वर तोंड करून बाबा तू पावसाळ्यात? इकडं. ही दिशा कोणती असते? तर ही दिशा असते ईस्ट. हे झालं माझं पहिला प्रश्न. क्लिअर झालं? पहिला प्रकार, पहिल्या प्रकारामधला पहिला प्रश्न. पद्धत 1. पद्धत नंबर 2. पद्धत नंबर 2 भावड्यांनो, तुम्ही फक्त लक्ष द्यायचं आज. आज काही इकडे तिकडे चाळचूळ नाही करायची. मेथड 2. मी हाय गणिताचा मास्तर, पण आज शिकायला लागलोय रिझनिंग. बघू आता काय होतंय ती. ठीक आहे. बघा याच्यामध्ये काय करायचं आता पोरांनो ते बघा. दुसऱ्या पद्धतीमध्ये ऑन पेपर इमॅजिन करत असताना आणि डायरेक्शन काढत असताना हे काढायला जरा वेळ जातो. पेपरला इतका वेळही नसतो तुमच्याकडे. कुठे राईट घेता, कुठे लेफ्ट घेता, कुठेही घुसतान. याच्यापेक्षा तुम्हाला चांगला शॉर्टकट सांगतो मी, तो म्हणजे फक्त दिशा तयार करायच्या अशा वरती. हे लक्षात ठेवायचं. आता
वरती नॉर्थ, खाली साऊथ, इकडे ईस्ट आणि इकडं वेस्ट. यस, क्लिअर. मग आता याच्यामध्ये नुसतं गडी फिरवायचा, फिरवा. ते गाणं नाही का, फिरविणं तुला गाडीवर, तसं नुसतं फिरवायचं. याच्यामध्ये काय करायचं ते बघा. याच्यामध्ये अ पर्सन इज गोइंग टुवर्ड नॉर्थ. कुणीकडे? तो नॉर्थला. नॉर्थला म्हणजे वर तोंड करून चाललाय आणि इथून राईट टर्न घेतलाय. राईट म्हणजे नॉर्थचा राईट. आणि मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं राईट म्हणजे 90 अंश क्लॉकवाईज. राईट म्हणजे 90 अंश क्लॉकवाईज. यस, मग 90 अंश क्लॉकवाईज, मग 90 अंश क्लॉकवाईज म्हणजे मी आलो ईस्टला. अँड वॉक अगेन ही टर्न हिज राईट. परत ईस्टचा राईट म्हणजे 90 क्लॉकवाईज, मी आलो साऊथला. अँड फायनल ही टर्न लेफ्ट. लेफ्ट म्हणजे एक लेफ्ट म्हणजे 90 अंश अँटी क्लॉकवाईज म्हणजे मी आलो बोंबलत ईस्टकडे. झालं का माझं उत्तर? ईस्टकडे झालं उत्तर. ही झाली मेथड 2. आता मेथड नंबर 3. पोरांनो लक्ष द्यायचं. किती तासाचं लेक्चर हो द्या, ताण घेऊ नका आज तुम्ही. मेथड नंबर 3. मग मेथड नंबर 3 आहे. मेथड नंबर 3 आहे जबरी शॉर्टकट. आपल्याकडे जबरी शॉर्टकट आहेत. हे शॉर्टकट आता ह्याच्यात लावायचा भन्नाट शॉर्टकट. तुम्हाला हे करायची गरज नाही, हे करायची गरज नाही. हे जबरी मेथड. काय करायचंय? पहिली दिशा कोणती मला सांगा. अ पर्सन इज गोइंग टुवर्ड नॉर्थ. बोंबलत चाललाय नॉर्थकडे. नॉर्थ. चला, पहिली दिशा आहे नॉर्थकडे. काय करायचं? भावना ओळखून घ्या. पहिला जे बोंबलत चालला नॉर्थकडे, ही टर्न टू हिज राईट. पहिला राईट टर्न आहे, मग इथे राईटला फक्त. अँड वॉक 50 मीटर. अगेन ही टर्न टू राईट. दुसरा राईट आहे, राईट घ्या. अँड फायनल ही टर्न टू लेफ्ट. म्हणजे ते आपल्याला असं म्हणतायत नॉर्थकडे चालला, नॉर्थकडून एक राईट घेतला, परत राईट घेतला आणि परत लेफ्ट घेतला. तो आता कोणत्या दिशेला बोंबलत हिंडत असेल? तुम्हाला कोणती दिशा काढायची? फायनल डायरेक्शन. फायनल डायरेक्शन काढायची मला. तर फायनल डायरेक्शन काढत असताना भावड्यांनो मग याच्यामध्ये काय करावं लागेल ते बघा भावड्यांनो. मग तुम्हाला आता याच्यामध्ये फायनल डायरेक्शन विचारली आहे, तर फायनल डायरेक्शन मध्ये काय करायचं? शॉर्टकट सांगतोय. काय करायचं बघा. याच्यामध्ये एक लेफ्ट आणि एक राईट कॅन्सल होतो. एक लेफ्ट आणि एक राईट कॅन्सल होतो. म्हणजे लेफ्ट राईट कॅन्सल झाला. उरला काय रे बाबांनो? उरला काय? राईट. आर म्हणजे राईट. आर म्हणजे काही वेगळं करू नका बरं का राणी बिनी. आर म्हणजे राईट. माझी इंग्लिश थोडी कमी म्हणून मी फक्त शॉर्ट मध्ये लिहिलं. आर म्हणजे राईट आणि नॉर्थ मध्ये एकच राईट उरला. एक गोष्ट लक्षात ठेवायची, लेफ्ट राईट एकमेकाला कॅन्सल होतो. लेफ्ट राईट एकमेकाला कॅन्सल होतो. मग याच्यामध्ये नॉर्थचा एक राईट. मग मी आता इथं नॉर्थला आहे आणि नॉर्थचा एक राईट म्हणजे मी कुठे असणार? ईस्टला. हे झाला माझा सगळ्यात बेस्ट शॉर्टकट आणि हेच यूज करायचं परीक्षेला. ह्या झाल्या 3 मेथड. पहिल्या प्रकाराच्या 3 मेथड लेकरांनो. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न काय म्हणतो. आता दनादन प्रश्न वाजायचे. मी परत याला 3 मेथड, परत 3 पद्धत. ताण घेऊ नका आज तुम्ही. पहिला ती काय म्हणताय ते साऊथकडे बोंबलत चालला. मी शॉर्ट मध्ये आता प्रश्नाची लँग्वेज लिहिली नाही, मी जरा कंटाळखोर आहे. प्रश्नाची लँग्वेजच लिहिली नाही. मी असं सांगतो, मी चाललो बोंबलत साऊथकडे. मी म्हणजे तुम्ही म्हणा स्वतःला. मग मला सांगा साऊथ दिशा कुठं असती? हा माझा टाईप पहिला प्रकार. पहिल्या प्रकारामध्ये साऊथ दिशा खाली दाखवायला लई लांबलचक झालंय. चला मी इथपर्यंतच घेऊन टाकतो याला. साऊथ कुठे? आता आंतरबिंतराची गरज नाही. साऊथचा काय म्हणले ते आपल्याला. साऊथचा काय घ्या? राईट घ्या. मग साऊथचा राईट म्हणजे इकडे असतो. मला असं इकडे घुसावं लागेल याला. नंतर परत राईट घेतल्यावर लेफ्ट. साऊथचा लेफ्ट म्हणजे कुठे असणार आहे? खाली असणार आहे. नंतर परत लेफ्ट. आता हे बघा हे वेस्ट झालं. आता परत कोणतं? ह्याचा खाली आला लेफ्ट. आता साऊथचा एक लेफ्ट म्हणजे परत रिटर्न इकडं. आणि नंतर त्यांनी सांगितलं राईट म्हणजे खाली असेल. तर आता मी कोणत्या दिशेला आहे? आता मी आहे साऊथ दिशेला. हे झालं माझं उत्तर. मला हे फायनलचं विचारलेलं असतं. ही झाली पद्धत 1. बरोबर का नाही? म्हणजे याला मी म्हणू शकतो पद्धत 1. आता पद्धत नंबर 2 मध्ये काय करायचे बघा. क्लिअर झालं? उत्तर आलं साऊथ. हे झालं डायरेक्शनने. पद्धत क्रमांक 2 फक्त दिशा फिरवायची आपल्याला. दिशा कशा आहेत? दिशा बघा नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. दिशा फिरवत चला. दिशाला फिरवता यायला पाहिजे. साऊथ म्हणजे इथं. साऊथ वरून राईट म्हणजे वेस्टला आलो. वेस्ट वरून एक लेफ्ट. वेस्ट वरूनचा लेफ्ट म्हणजे साऊथला. साऊथचा एक लेफ्ट. आता याच्यामध्ये बघा साऊथचा एक लेफ्ट म्हणजे ईस्टला आणि ईस्टच्या नंतर एक राईट म्हणजे साऊथ. सापडली दिशा. फक्त अशा दिशा फिरवायच्या. पहिल्या ती काय होतं बघा. साऊथचा राईट म्हणजे वेस्ट. वेस्टचा लेफ्ट म्हणजे साऊथ.
साऊथचा लेफ्ट म्हणजे ईस्ट आणि ईस्टचा राईट म्हणजे साऊथ झालं. आता मी शिकवलेला 3 नंबरचा शॉर्टकट आणि 3 नंबरच्या शॉर्टकटमध्ये काय काय म्हणतात आता ते बघा. पहिली दिशा कोणती आहे? साऊथ. साऊथच्या नंतर राईट आहे, लेफ्ट आहे, राईट आहे. आणि आता कोणत्या दिशेला चाललाय बोंबलत. मग लेफ्ट राईट कॅन्सल झाल्या, उत्तर साऊथच आलं ना, उत्तर आलं साऊथ. हे झालं शॉर्टकट. मग तुम्हाला तीनही मेथड सांगतो मी, ताण घ्यायचा नाही. तीनही मेथड परीक्षेला कोणत्याही वापरा, तुमच्या मनावर स्वातंत्र्य बाबांनो तुम्हाला. ठीक आहे, चला क्लिअर झालंय का? प्रश्न क्रमांक 3 आधी मला आता शॉर्टकट सांगतो. प्रश्न क्रमांक 3 बरोबर. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आता दुसरी मेथड आधी कंटिन्यू करतो. मला सांगा, ही दिशा असते तुमची नॉर्थ, ही असते साऊथ, ही आहे ईस्ट आणि ही आहे वेस्ट. मधली दिशा असते नॉर्थ ईस्ट, इथं आहे नॉर्थ वेस्ट, याच्यामध्ये आहे साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट. आता ते काय म्हणतायत मला, मी आहे नॉर्थ ईस्टला म्हणजे कुठं? इथं आहे नॉर्थ ईस्टला. राईट टर्न घेतला, इथून राईट टर्न घेतला म्हणजे कुठं आलो? साऊथ ईस्टला. साऊथ ईस्ट पासून परत एक राईट घेतला साऊथ वेस्टला. साऊथ वेस्ट पासून अजून एक राईट घेतला नॉर्थ वेस्टला. आणि नॉर्थ वेस्ट पासून एक लेफ्ट घेतला तर मी साऊथ वेस्टला. आणि साऊथ वेस्ट पासून एक लेफ्ट घेतला तर साऊथ ईस्टला. मग उत्तर असायला पाहिजे साऊथ ईस्ट. दिलंय का बघा साऊथ ईस्ट, उत्तर आहे साऊथ ईस्ट. क्लिअर झालं, म्हणजे इथं उत्तर आलंय. हे झालं तुमच्या दिशेने. आता नंतर याच्यामधला दुसरा प्रकार मी शिकवलेला शॉर्टकट तुम्हाला इथेच सांगतो. बघा, लेफ्ट राईट कॅन्सल झाला. नॉर्थ ईस्ट पासून फक्त एक राईट घ्यायचा, नॉर्थ ईस्ट पासून एक राईट म्हणजे उत्तर येतं साऊथ ईस्ट. हे झाला माझा शॉर्टकट. आता ऑन पेपर इमॅजिन करत असताना किंवा डायग्रॅम बनवत असताना 3 नंबरची मेथड जरा अवघड जाते. ती कशी बघा. पहिल्या मी बोंबलत कुठे होतो? नॉर्थ ईस्टला चाललो होतो. ही माझी दिशा कोणती आहे? नॉर्थ ईस्ट आहे. नॉर्थ ईस्टचा एक राईट घ्यायचा आहे, नॉर्थ ईस्टचा एक राईट म्हणजे मी कुठे येणार? साऊथ ईस्टला, म्हणजे असं इकडे जाणार. ही झाली माझी साऊथ ईस्ट बरोबर. आणि साऊथ ईस्टच्या नंतर परत मला एक राईट घ्यायचा आहे, साऊथ ईस्टचा राईट म्हणजे साऊथ वेस्टला. मग मी आता इकडे आलो असं बोंबलत. हे झालं माझं साऊथ वेस्ट. आणि साऊथ वेस्टचा परत एक राईट घ्यायचा आहे मला, म्हणजे इथालचा राईट म्हणजे मी आता इकडे जाणार बोंबलत. हे बघा असं नाही, मला असं इकडे फिरावं लागणार आता असं. ही दिशा कोणती झाली? नॉर्थ वेस्ट. इथपर्यंत आले. आणि आता मी दुसऱ्या पेनाने ह्याला थोडंसं रंगवतो. ते आता इथून पुढे काय म्हणतात? एक लेफ्ट घ्या. मग याचा लेफ्ट नॉर्थ वेस्टचा म्हणजे परत मी साऊथ वेस्टला आलो इथं बरोबर. आणि परत अजून एक लेफ्ट म्हणजे मी इथं गेलो. मग ही दिशा म्हणजे कोणती? साऊथ ईस्ट. पण हे म्हणायला थोडंसं अवघड गेलं, किचकट गेलं हे. मग त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना आपल्याला, याच्यापैकी एक शॉर्टकट वापरायचा. क्लिअर झालं. मग आता मी सांगतो बऱ्यापैकी शॉर्टकटने. नेक्स्ट पुढचा प्रश्न मी ईस्टला आहे, शॉर्टकटने सांगतो. लेफ्ट राईट काय उरलं भावड्यांनो? काय उरलंय? दोन राईट आणि दोन लेफ्ट, अपोजिट डायरेक्शन. तर मग ईस्टची अपोजिट वेस्ट. हे यायला पाहिजे उत्तर लगेच. बोंबलत चाललो होतो पहिल्या ईस्टकडे, परत एक राईट टर्न घेतला, परत राईट टर्न घेतला आणि परत लेफ्ट टर्न घेतला. आता कुठं पोहोचल? तर मी कुठं पोहोचल? आता वेस्टला पोहोचल. हे झालं शॉर्टकटच्या माध्यमातून. ज्यांना येतच नसेल शॉर्टकट त्यांनी लावा लिंक. ईस्टला म्हणजे इकडे चाललो बोंबलत, ईस्टचा राईट म्हणजे खाली असतो, परत याचा राईट आहे, याचा राईट म्हणजे इकडे असतो, परत अजून एक राईट म्हणजे वरती आलो परत, आणि याचा लेफ्ट म्हणजे इकडं. इकडचा लेफ्ट म्हणजे ईस्टचा नेमकं काय? पश्चिम म्हणजेच वेस्ट आलं उत्तर. ही दिशा असते वेस्ट. कळलं? चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. साऊथ ईस्टला आहे. साऊथ ईस्टच्या नंतर बघा लेफ्ट राईट. आता लेफ्ट राईट कॅन्सल झाल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, दोन लेफ्ट आहेत, 2 लेफ्ट आणि 2 राईट. काय सांगितलं होतं? अपोजिट डायरेक्शन. तर मग मला सांगा साऊथ ईस्ट इथे असेल, कारण की एकच मिनिट, याच्यामध्ये साऊथ आणि ईस्ट इकडे असेल. साऊथ ईस्ट इथे आहे, तर साऊथ ईस्टच्या विरोधामध्ये म्हणजे नॉर्थ आणि इथलची वेस्ट म्हणजे उत्तर असायला पाहिजे नॉर्थ वेस्ट. क्लिअर झालं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. सोपे प्रश्न आहे. चाललोय नॉर्थला. मग इथे बघा लेफ्ट राईट कॅन्सल झाला, आणि नाही एक ह्याच्यामध्ये आपण काय करू माहिती आहे का? हा लेफ्ट राईट कॅन्सल झाल्याच्या नंतर अजून काय 3 राईट घ्यायचेत मला. तर 3 राईट जर मला घ्यायचे असेल
तर मी असं म्हणू शकतो 2 राईट म्हणजे अपोजिट, मग नॉर्थच्या नॉर्थ वरती नॉर्थच्या 2 राईट म्हणजे अपोजिट म्हणजे साऊथ, आणि साऊथ पासून 1 राईट म्हणजे मी कुठं आलो वेस्टला, म्हणजे याचं उत्तर असेल वेस्ट. नसेल समजत हे बघा, नॉर्थ नॉर्थ वरून राईट इकडं, याचा राईट परत खाली, बरोबर, खाली झाल्यानंतर परत याचा राईट इकडं आणि याचा राईट इकडे आहे, आणि परत एकच मिनिट थांबा, याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतोय समजा नॉर्थ, नॉर्थच्या नंतर राईट, नॉर्थचा राईट म्हणजे इकडं आहे, चला नॉर्थचा राईट झाल्याच्या नंतर परत एक राईट, आता ही दिशा माझी ईस्ट आहे आणि ईस्टचा एक राईट म्हणजे परत खाली आलो, आणि याचा एक राईट जो आहे, याचा एक राईट जो आहे तो परत आला माझा इकडं वेस्टला, आणि वेस्टचा राईट म्हणजे परत वरती असतो, आणि परत वरचा लेफ्ट म्हणजे इकडं, म्हणजे दिशा आली वेस्ट. चला असं तुम्ही तयार करू शकताय. कळालं का भावड्यांनो? चला नेक्स्ट पुढचा प्रश्न, दनादन दनादन, आता शॉर्टकटने वाजवायचं. तर मग 4 राईट, मी बोंबलत चाललो होतो ईस्टकडे, मी चाललो होतो पूर्वकडे, आणि तिथून पुढे मी 4 राईट टर्न घेतले. मी साधं सोपं सांगतो, अजून क्वेश्चनला सुरुवात केलेली नाही. मी चाललो होतो ईस्टकडे आणि ईस्टकडून 4 राईट घेतले, ते ईस्टकडून 4 राईट घेतले, तर 4 राईट आणि 4 लेफ्ट म्हणजे असतं अपोजिट डायरेक्शन, सॉरी सेम डायरेक्शन. मग ईस्ट आणि ईस्टला ईस्टच येईल ना उत्तर. चला तिथंच चाललो बोंबलो तर तिथूनच आलो. नेक्स्ट पुढे नॉर्थ ईस्ट. आता हे जरा वेगळा प्रकार आहे, हा जरा थोडासा वेगळा प्रकार आहे. काय करता येईल याच्यामध्ये बघा, आपल्याला थोडंसं डोकं लावा, याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला, काय करायचं भावड्यांनो याच्यामध्ये. नॉर्थ ईस्ट बघा, 300 टाइम्स राईट आणि 200 टाइम्स लेफ्ट, 200 टाइम्स लेफ्ट 200 टाइम राईट, कॅन्सल. काय शिल्लक राहिला? 100 टाइम्स राईट, 100 वेळा राईट. आता हे जर तुम्ही ऑन पेपर डायग्राम काढायला गेले, शक्य होईल का? हे नाही ना, फार फेस पडेल तुमचा, म्हणून ह्याला जायचं शॉर्टकटने. म्हणजे ते असं म्हणतायत नॉर्थ ईस्टला होता, नॉर्थ इथं ईस्ट इथं, म्हणजे दोघांच्या मधली नॉर्थ ईस्ट. मग नॉर्थ ईस्टला होता आणि नॉर्थ ईस्ट पासून 300 वेळा त्याने राईट टर्न घेतला आणि 200 वेळा त्याने लेफ्ट टर्न घेतला. तर इतके टर्न घ्यायला पर हात मोडून ना त्याचा वाकडा तिकडा करून, बरोबर आहे का नाही पोरांनो? मग आता आपल्याला काय करावं लागेल याच्यामध्ये? मग आपण याला असं म्हणणार की 300 आणि 200 कॅन्सल झाले, शिल्लक राहिला 100 आर. आणि बघा याच्यामध्ये हमेशा जो चेक केला जातो मल्टिपल तो असतो 4चा मल्टिपल, 2चा मल्टिपल इथं चेक केला जात नाही, कारण की 4 राईट आणि 4 लेफ्ट म्हणजे असते अपोजिट सेम डायरेक्शन. म्हणून याच्यामध्ये 2चा मल्टिपल कधी चेक केला जात नाही, चेक केला जातो 4चा मल्टिपल. मग राहिलेला दोघांमधला जो डिफरन्स आहे तो राहिलेला किती आहे? 100 आहे. तर 100ला 4चा मल्टिपल आहे. 100 4चा मल्टिपल म्हणजे 25 चोक 100, पूर्ण भाग गेला. मग 4चा मल्टिपल आहे, पूर्ण भाग गेलाय, म्हणून इथे येते सेम डायरेक्शन, म्हणजे उत्तर येतं नॉर्थ ईस्टला नॉर्थ ईस्ट. त्याचं उत्तर तेच असणार आहे. 4चा मल्टिपल चेक करायचा. अजून एक सम घेतो, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं क्लिअर होईल. अजून पुढचा सम याच्यामध्ये बघा, 225 टाइम्स आर, 200 टाइम्स लेफ्ट. तर 200 निघून गेले, 25 काय आला? राईट. आणि मी तुम्हाला काय सांगितलं? 4चा मल्टिपल चेक करायचा. मग 25ला जर 4ने भाग दिला तर 4 सके 24, एक शिल्लक राहिला की नाही? एक शिल्लक. मग एक शिल्लक, एक म्हणजे राईट. मग ईस्ट आणि ईस्टचा एक राईट, ईस्टचा एक राईट म्हणजे कुठे असतो? साऊथ. मग याचं उत्तर असायला पाहिजे साऊथ. कळलं का? म्हणजे इथं काटाकाटी करून जी संख्या शिल्लक राहील त्याला 4ने भाग द्यायचा, पूर्ण भाग गेला तर सेम संख्या, आणि जेवढे काही शिल्लक राहतील तेवढीच संख्या. समजा आता मी असं म्हणू शकतो, मी नॉर्थला आहे, चला मी नॉर्थला आहे, आणि नॉर्थला असल्यामुळं मी काय केलं? 300 वेळा राईट टर्न घेतले आणि 250 वेळा लेफ्ट टर्न घेतले. ह्या दोघांमधला डिफरन्स किती येईल मला सांगा? या दोघांमधला डिफरन्स येईल मला 50 राईट. आणि 50ला जर मी 4ने भाग दिला तर 12 चोक 48, 2 शिल्लक राहतात म्हणजे 2 राईट. मग मी काय करणार? नॉर्थ पासून 2 राईट घेणार. मग नॉर्थ ते 2 राईट म्हणजे अपोजिट डायरेक्शन, म्हणजे नॉर्थ ईस्ट साऊथ. चला सेम पुढे असतं. अजून एखादं समजा उदाहरण, समजा एखादं मी आता ईस्टला आहे आणि ईस्टला मी 100 वेळा राईट टर्न घेतला आणि 200 वेळा लेफ्ट टर्न घेतला. 200 नाही, समजायला कमी करतो, 182 करतो, हा 182 लेफ्ट टर्न. दोघांमधला फरक किती आला? 82 लेफ्टचा. 82ला जर भाग दिला 4ने तर 80 पर्यंत भाग जातो, 2 शिल्लक राहतात का नाही? मग 2 लेफ्ट टर्न. मग ईस्टचे 2 लेफ्ट म्हणजे अपोजिट आला. मग ईस्टच्या अपोजिट कोणता असेल? वेस्ट. अशा पद्धतीने तुम्हाला 4ने भाग देऊन जेवढे लेफ्ट आणि राईट शिल्लक राहतील तेवढे घ्यायचे आहेत.
क्लिअर झालं बाळांनो? हा झाला तुमचा प्रकार एक. प्रकार एक च्या पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाल्यात. प्रकार ए मध्ये तुम्हाला घेतलंय मी याच्यामध्ये मुव्हिंग, फेसिंग अँड फायनल डायरेक्शन. क्लिअर होत आहे? नेक्स्ट पुढे बघा. आता प्रकार दुसरा. प्रकार दुसऱ्यामध्ये काय करायचंय? प्रकार 2 मध्ये तुम्हाला दिलाय इनिशियल डायरेक्शन. इनिशियल म्हणजे सुरुवातीची. आतापर्यंत काय होतं? तुम्हाला सुरुवातीची दिशा दिलेली होती, शेवटची दिशा विचारली होती. आता तुम्ही ज्या ठिकाणावरून बोंबलत निघलात तीच दिशा तुम्हाला विचारली त्यांनी, म्हणजे तुम्हाला इनिशियल डायरेक्शन विचारलेले आहे. क्लिअर झालं? मी याला 3 मेथड परत सांगतो, आपण प्रश्न वाचून घेऊ. काय प्रश्न आहे बघा. अ पर्सन टर्न टू हिज राईट. आता स्टार्टिंगची दिशा तुम्हाला माहिती नसते बरं का लेकरांनो. मग स्टार्टिंगची दिशा जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण बोंबलत कुठेही चालायचं. मग आता मी चालतो नॉर्थकडे. वरती दिशा कोणती असते? नॉर्थ. बघा मी चाललो बोंबलत नॉर्थकडे. अ पर्सन टर्न टू हिज राईट आफ्टर वॉकिंग 100 मीटर. 100 मीटर चालला. आता मी दिशा मांडली बरं का याला. 100 मीटर चालला. आपण कुठे चालू शकतोय? मी नॉर्थकडे चालवलंय, तुम्ही ईस्टकडे चालवा, काही वेस्टकडे चालवतील, काही साऊथकडे चालवतील, कुठेही चालवा त्याला. मग मी आता समजा नॉर्थकडे चालवला, ते म्हणतायत राईट टर्न घ्या. राईट म्हणजे नॉर्थचा राईट म्हणजे ईस्टकडे. किती तो? 100 मीटर. परत अँड वॉक 100 मीटर 50 मीटर पुढे. अगेन ही टर्न टू हिज राईट आणि 100 मीटर. मग राईट म्हणजे ईस्ट आहे आणि ईस्टचा राईट म्हणजे खाली, तो आला 100 मीटर परत. चला नेक्स्ट पुढे. अँड फायनली ही टर्न टू हिज लेफ्ट. आता खाली दिशा असते साऊथ आणि साऊथचा साऊथचा जो लेफ्ट आहे तो इकडे असणार आहे आणि ती दिशा असणार आहे 20 मीटर. म्हणजे बाळांनो तो कुठे पोहोचला आता? तर तो पोहोचला इथे, या दिशेला पोहोचलाय. आणि ही दिशा म्हणजेच इफ नाव ही इज गोइंग नॉर्थ, तर ही दिशा म्हणजेच आहे नॉर्थ. मग मला सांगा आपली ऍक्च्युअल मध्ये ही दिशा कोणती असते? समजा मी जर अशा दिशा काढल्या याच्यामध्ये, मी जर तुमच्या समोर दिशा रंगवलेल्या आहेत, समजा दिशा काढतो लगेच. मी जर तुम्हाला दिशा काढल्या, ह्या माझ्या दिशा आहेत. याच्यामध्ये हा असतो नॉर्थ, याच्यामध्ये हा साऊथ, हा माझा ईस्ट आणि हा माझा वेस्ट. हे ऑन पेपर आहे, आपण पाहिलं ना, शिकलो ना हे. मग आता माझी जर ही दिशा ईस्ट असेल आणि ते म्हणत असताल ही दिशा माझी नॉर्थ आहे, तर मला सांगा नॉर्थ असतो वरती. मग त्यांनी नॉर्थला फिरवलं किती लेकरांनो? नॉर्थला फिरवलं कितीने? 90 अंश क्लॉक वाईज. म्हणजे नॉर्थला फिरवलं त्यांनी 90 ने, तर सगळ्या दिशा 90 ने फिरतील ना. मग मला सांगा जर त्याने 90 ने इथं नॉर्थ आहे, तर नॉर्थचा उलटा काय असेल? साऊथ. आणि जर साऊथ बघा, ह्याला जर मी असं नॉर्थने असं फिरवलं तर माझी इथलची दिशा कोणती आहे? वेस्ट. तर वेस्ट सुद्धा 90 क्लॉक वाईज फिरल. म्हणजे ही जी वरची दिशा आहे ती असेल माझी वेस्ट. वेस्ट नॉर्थ, नॉर्थची उलटी साऊथ आणि वेस्टची उलटी ईस्ट. तर आता त्यांनी विचारलं स्टार्टिंगला कुठे चालला होता बोंबलत? तर स्टार्टिंगची दिशा ही आहे, म्हणजे कुठे चालला होता तो बोंबलत? वेस्टकडे चालला होता. आलं त्याचं उत्तर वेस्ट. क्लिअर झालं? चला हे झाला तुमचा प्रश्न क्रमांक 1. तो कुठे चालला होता? वेस्टला. पण आता परीक्षेला असं सोडवायचं नाही रे बाळांनो. परीक्षेला असं सोडवायचं नसतं हे. जर तुम्हाला डायग्राम बनवून सोडायचे असेल तर मी डायग्राम इथे बनवलेलीच आहे. त्या डायग्रामच्या माध्यमातून एकदा सांगतो. पहिली मेथड ही झाली, नंतर याच्यामध्ये दुसऱ्या मेथडचं एकदा तुम्हाला समजावून सांगतो. दुसऱ्या मेथडमध्ये आपल्याला काय करायचे ते एकदा पाहून घेऊ. मला सांगा अ पर्सन टर्न हिज राईट, म्हणजे ही एक मेथड झाली. आता याला थोडंसं मी शॉर्टकटच्या माध्यमातून सांगतो. पहिल्यांदी कुठे चालला होता तो माहिती आहे का तुम्हाला? नाही. पण पहिल्यांदी त्याने एक राईट टर्न घेतला. मग इथं फक्त राईट लिहा. नंतर पुढे आफ्टर 100 मीटर ही स्ट्रेट अँड वॉक 50. अगेन ही टर्न राईट. दुसरा राईट घेतलाय, फक्त राईट आणि लेफ्ट पाहिजे. अँड फायनली ही टर्न टू लेफ्ट आणि लेफ्ट घेतला. आणि मी तुम्हाला आधी सांगितलंय. आणि आता तो कोणत्या दिशेला पोहोचलाय? तर आता त्यांनी सांगितलं आपल्याला नॉर्थ डायरेक्शन. म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये, आधीच्या शॉर्टकटमध्ये पहिल्या प्रकारामध्ये तुम्हाला ही दिशा दिलेली असायची, तुम्हाला ही दिशा विचारलेली असायची, बरोबर. पण आता तुम्हाला ही दिशा दिलेली, तुम्हाला वरची दिशा विचारली आणि सांगितलंय पण मी तुम्हाला लेफ्ट आणि राईट कॅन्सल होतो. तर बाळांनो मला सांगा लेफ्ट राईट कॅन्सल झाल्यावर माझा राहिला काय शिल्लक? माझा राहिला राईट. पण आता मला जायचं असं उलट. मला आता उलट जायचं आहे, तर राईटला मी काय करणार? लेफ्ट. राईटचा लेफ्ट करणार. मग नॉर्थचा एक लेफ्ट. ऍक्च्युअल मध्ये नॉर्थ माझी ही आहे, मी समजा असं उभा आहे, नॉर्थ आहे आणि नॉर्थचा एक लेफ्ट म्हणजे 90 अंश अँटी क्लॉकवाईज. म्हणजे कुठे येणार मी? वेस्टला. तर बाळांनो इथलचं उत्तर असायला पाहिजे वेस्ट. हे झालं सगळ्यात जबरी शॉर्टकट. आणि ह्याला परीक्षेला असंच जायचं, असं कुठे हिंडू नका, शिरता गल्ली बोळात.
चला दुसरा प्रश्न मी आता शॉर्टमध्ये लिहिलाय. आधी बेसिकने जातो, नंतर आपण शॉर्टकटने पण पाहूयाला. बघा पहिल्या याच्यामध्ये ते आपल्याला असं म्हणतायत, आधी कोणत्या दिशेला चालला होता तो मला माहित नाही, पेन बदलतो थोडासा. आधी कोणत्या दिशेला चालला होता तर मी वरतीच चालवतो ह्याला. नंतर ते आपल्याला काय म्हणतात, इथून राईट टर्न घेतला, इथलचा राईट टर्न म्हणजे इकडे असेल, ही एक राईट टर्न झाला, परत एक राईट टर्न घेतला, मग ईस्टचा राईट टर्न म्हणजे परत खाली असेल साऊथला, साऊथचा एक लेफ्ट टर्न आहे, साऊथचा लेफ्ट टर्न म्हणजे ईस्टला असेल, आणि नंतर परत ईस्टचा एक लेफ्ट टर्न आहे म्हणजे तो असेल नॉर्थला, आणि नंतर नॉर्थचा लेफ्ट टर्न आहे तो आहे समजा इकडे वेस्टकडे, ही दिशा झाली वेस्ट. तर आता त्यांनी सांगितलं आपल्याला ही दिशा, आता हे आपण मानले होते ना दिशा, ही दिशा आहे नॉर्थ ईस्ट, ही दिशा आहे नॉर्थ ईस्ट. ही दिशा कोणती आहे, ही दिशा आहे नॉर्थ ईस्ट. आता आपल्याला विचारले स्टार्टिंगची दिशा कोणती असेल. मग बाळांनो ही डायग्रॅम आहे तुमची, ही डायग्रॅम आहे, नॉर्थ आहे आणि इथं आपला ईस्ट असतो आणि या दोघांच्या मध्ये असते नॉर्थ ईस्ट. बरोबर का नाही पोरांनो, इथपर्यंत क्लिअर आहे. मग मला सांगा याच्यामध्ये आता त्यांनी जी आपली वेस्ट दिशा असते त्या वेस्टच्या ठिकाणी कोण दाखवलाय, नॉर्थ ईस्ट. पण तो कितीने फिरलाय बघा, कितीने फिरलाय, असं फिरवायला किंवा असं कसंही फिरवा, इथून जर फिरवलं तर हे 90 अंश आणि 45 अंश म्हणजे 135 अंश, 135 अंश तो काय झालाय, अँटी क्लॉकवाईज फिरलाय. मग आपल्या सगळ्या दिशा ज्या आहेत, सगळ्या दिशा ह्या 135 अंश अँटी क्लॉकवाईज फिरतील. बघा बरं मी काय सांगतो, सगळ्या दिशा 135 अंश अँटी क्लॉकवाईज फिरतील. तर आता आपल्याला विचारलंय ही जी दिशा आहे, ही जी दिशा आहे, ही दिशा कोणती असेल. बरोबर का नाही. मग मला सांगा नॉर्थ ईस्ट आहे, तर नॉर्थ ईस्ट सॉरी एकच मिनिट, याच्यामध्ये आपल्याला 135 तुम्हाला काय करायचं आहे, अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. बरोबर का नाही. 135 अँटी क्लॉकवाईज जर आपण फिरवलं तर आता याला आपण याला नॉर्थ ईस्ट मानणार. हे बघा नीट समजून घ्या. आता ही दिशा आपली, एकच मिनिट, ही दिशा आहे नॉर्थ ईस्ट. मी दुसऱ्या पेनाने लिहितो थोडंसं, हां हे ओळखू येईल थोडंसं. ही आहे तुमची नॉर्थ ईस्ट. मग इथं बाळांनो मला सांगा नॉर्थ ईस्टचा जो उलटा आहे, नॉर्थ ईस्ट इथे आहे, आता इथे साऊथ वेस्ट असेल, मग साऊथ वेस्ट आपल्या इथे जाईल. बरोबर का नाही, साऊथ वेस्ट. तर आता आपल्याला त्यांनी विचारलं वरती दिशा काढायची, तर इथं साऊथ आहे, साऊथ आणि वेस्ट आहे, तर माझा वेस्ट इथं असेल, माझा साऊथ इथे असेल. बरोबर. इथं नॉर्थ आहे, त्या दोघांच्या मध्ये नॉर्थ असेल आणि नॉर्थ आहे, तर नॉर्थ वेस्ट. बरोबर आहे, नॉर्थ ईस्ट. तर आपल्याला वरची दिशा विचारली, तर वरची दिशा असेल साऊथ आणि इथं ईस्ट असेल. समजा वेस्ट आहे, वेस्टच्या उलटा ईस्ट असेल, मग आपल्याला वरची दिशा विचारली का त्यांनी, एकच मिनिट थांबा, अशी डायग्राम काढून नाही जमायला. काय विचारलं, 135 अँटी क्लॉकवाईज. एकच मिनिट, याच्यामध्ये जर आपण याला असं तयार केलं, एकच मिनिट, याच्यामध्ये ही माझी दिशा असेल नॉर्थ, ही असेल साऊथ, ही असेल माझी ईस्ट, ही असेल माझी वेस्ट. मधले समजा अँटी क्लॉकवाईज नॉर्थ ईस्ट झाल्यानंतर साऊथ वेस्ट, नंतर नॉर्थ वेस्ट आणि साऊथ ईस्ट. बरोबर. ह्या झाल्या आपल्या ॲक्च्युअलमध्ये दिशा. मग आता त्यांनी काय केलंय, ही जी दिशा आहे, ही जी दिशा नॉर्थ ईस्ट, तर नॉर्थ ईस्टला साऊथला जे वेस्ट दिशा आहे तर त्याला तुम्हाला 145ने अँटी क्लॉकवाईज फिरवलंय, तर माझ्या सगळ्या दिशा 125ने अँटी क्लॉकवाईज फिरतील. म्हणजे ही दिशा ही नॉर्थ आहे, ही जर मी 135ने जर अँटी क्लॉकवाईज फिरवली, तर आता मी दुसरा पेन वापरतो, सगळ्या दिशा ॲक्च्युअलमध्ये माझ्या दिशा बदलतात बरं का. म्हणजे 100 n इथं आहे, तर n जर मी 135ने फिरवलं तर माझा नॉर्थ इथे येतो, आणि माझा नॉर्थ इथं आहे तर माझा साऊथ इथे येतो. बरोबर. आता त्याच्यानंतर माझा हा ईस्ट बघा, ईस्ट जर मी 135ने फिरवला तर माझा ईस्ट इथे येतो आणि ईस्टचा उलटा असतो वेस्ट. आणि आता आपण चालवलो होतो वर बोंबलत, वर तोंड करत, मग ह्या दोघांची मधली दिशा म्हणजे साऊथ ईस्ट आहे. झालं तुमचं उत्तर, त्याचं उत्तर आहे साऊथ ईस्ट. अशा तुम्हाला सगळ्या दिशा फिरवावं लागतील, म्हणून मला तुम्हाला फिरवा सुद्धा करता यायला पाहिजे. ठीक आहे. चला मग आता याला शॉर्टकटने, डायग्रामने थोडंसं अवघड गेलं बघा, मी शॉर्टकटने सांगतो. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, काय शिल्लक राहिला, लेफ्ट, लेफ्टचा उलटा राईट. नॉर्थ ईस्टचा एक राईट, नॉर्थ ईस्टचा एक राईट, नॉर्थ ईस्ट इथे असतो. बरोबर का नाही. नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ ईस्टचा एक राईट म्हणजे साऊथ ईस्ट. झालं आपलं उत्तर. ह्याला तुम्हाला डायग्राम वगैरे बनवायची गरज पडत नाही बाळांनो बरं का.
कारण की बघा लेफ्ट राईट कॅन्सल झालं तर शिल्लक राहिला लेफ्ट, आणि मला उलटं जायचं असं म्हणून लेफ्टचा उलटा काय केला मी आर. मग मला सांगा मी जर असा उभा आहे, वरती नॉर्थ इकडे ईस्ट आहे, तर मधली दिशा नॉर्थ ईस्ट असते, आणि नॉर्थ ईस्टचा एक राईट म्हणजे मी इथं आलो, इथं म्हणजे ही दिशा कोणती साऊथ वेस्ट. झालं उत्तर, दण ठोकून टाकायचं, डायग्राम बनवण्याची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे, चला नेक्स्ट दुसरा प्रश्न, डायरेक्ट शॉर्टकटने जाणार आता आपण. दुसरा प्रश्न हे झालाय का दुसरा प्रश्न, हा तिसरा प्रश्न. काय बघा ह्याच्यामध्ये 4, आता हे तर काय बाबा कुणालाही सांगता येईल, 4 राईट 4 लेफ्ट सेम डायरेक्शन म्हणजे नॉर्थला नॉर्थ उत्तर यायला पाहिजे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. आज संपले दिसते दुसरा प्रकार. आतापर्यंत 2 प्रकार, लेफ्ट राईटचा एक प्रकार पाहिला ज्याच्यामध्ये फायनल डायरेक्शन आणि इनिशियल डायरेक्शन होती. तिसरा प्रकार आता याच्यामध्ये आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. बघा ते मी तुम्हाला समजून सांगितलंय. अ पर्सन इज फेसिंग नॉर्थ. मी आधी डायग्रामने बनवतो. नॉर्थ फर्स्ट ही टर्न 90 अंश, हे थोडंसं चुकीचं झालेलं आहे, 90 अंश क्लॉकवाईज. मग 90 अंश क्लॉकवाईज म्हणजे माझा असतो राईट टर्न, मग मी नॉर्थचा राईट म्हणजे ईस्टकडे जाणार. देन ही टर्न इथं 45 अंश आहे, 45 अंश इन द अँटी क्लॉकवाईज. आता हे बघा नीट समजून घ्यायचं आहे, 45 अंश अँटी क्लॉकवाईज. आता मी कुठे ईस्टला आहे, मग मी परत इथं दिशा तयार करतो थोड्याशा, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, ह्याच्या दोघांचं मध्ये नॉर्थ ईस्ट, नंतर नॉर्थ वेस्ट, साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट. आता मी सध्या कुठे बाबांनो, मी आहे ईस्टला, आणि ते म्हणतात ईस्ट पासून कुठे घ्या, 45 अंश अँटी क्लॉकवाईज. मग 45 अँटी क्लॉकवाईज म्हणजे मी असं इकडे बोंबलत जाईल का नाही, मी असं बोंबलत जायला पाहिजे. ही दिशा माझी नॉर्थ ईस्ट आहे. चला नेक्स्ट पुढे ते असं म्हणतायत, इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अँड फायनली 135 अंश शिफ्ट क्लॉकवाईज. मग 135 क्लॉकवाईज म्हणजे बघा 45 45 90 आणि साऊथ म्हणजे बरोबर साऊथ असते खाली. हे झालं माझं 135 म्हणजे मी आलो साऊथला. तर आपल्याला विचारलं नाव इन विच डायरेक्शन, तर खालची दिशा कोणती असते, साऊथ. झालं उत्तर तुमचं. पण आता परीक्षेला असं जायचंय का लेकरांनो, हे झालं डायग्रामने. पण परीक्षेला असं जायचं नसतं. परीक्षेला काय करायचं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पलीकडे साईडला. चला परीक्षेमध्ये काय करायचंय लेकरांनो, तर परीक्षेमध्ये बघा कोणता पेन दिसेल तुम्हाला, हा रंगीबेरंगी. जरा परीक्षेमध्ये काय करायचं ते बघा. पहिल्या ती लिहून घ्या आधी. पहिल्या ती तो कुठं चाललाय, नॉर्थला, बोंबलत चालला हमेशा वर तोंड करून नॉर्थकडे. 90 अंश क्लॉकवाईज, हे बघा 90 अंश क्लॉकवाईज. देन ही टर्न 45 अंश अँटी क्लॉकवाईज अँड फायनली 135 अंश क्लॉकवाईज आहे का, क्लॉकवाईज. काय करायचं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज एकमेकांमध्ये काटाकाटी करायची. बघा बरं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज एकमेकांमध्ये काटाकाटी करायची. मी जर या ठिकाणी ॲडिशन मारली तर बघा हे 45 अँटी क्लॉकवाईजचे जर मायनस केले मी इथून 90 मधून क्लॉकवाईज मधून, एकमेकाचे प्लस मायनस करायचे, तर माझे इथे काय राहतील 45 क्लॉकवाईज आणि 45 हे क्लॉकवाईज आणि 135 हे क्लॉकवाईज म्हणजे टोटल झाले 180 अंश क्लॉकवाईज. मग मी दिशेला होतो नॉर्थला आणि नॉर्थचे 180 अंश क्लॉकवाईज. मग 180 अंश म्हणजे अपोजिट डायरेक्शन, मग नॉर्थचे अपोजिट साऊथ. ह्याचं उत्तर असायला पाहिजे साऊथ. हे झालं तुमचा बेस्ट अप्रोच. नेक्स्ट पुढचा प्रश्न. दुसऱ्या याच्यामध्ये काय करायचंय, आता मी कुठे बघा आधी मी इथं कट करतो. बघा मी लिहिले 45 अंश 90 अंश 135 अंश. आधी यांची बेरीज करू आपण. क्लॉकवाईज किती बघा, क्लॉकवाईज 135 आणि हे 45 क्लॉकवाईज आहेत बघा, क्लॉकवाईज आहेत 190 क्लॉकवाईज आणि 190 90 180 म्हणजे सगळे कॅन्सल झाले. तर मी नॉर्थ ईस्टलाच आहे, तर मी राहणार सुद्धा नॉर्थ ईस्टलाच राहणार आहे. सगळे कॅन्सल झाले सगळे त्याच्यामध्ये. मग अशा पद्धतीने तुम्हाला शॉर्टकटच्या माध्यमातून जायचं आहे. चला तिसरा प्रश्न घेऊ का. तिसरा प्रश्न, एकच मिनिट, सॉरी तिसरा प्रश्न, हे जो झालं उत्तर नॉर्थ ईस्ट. तिसरा प्रश्न आहे ईस्ट. बघा याच्यामध्ये मी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज ॲडिशन मारतो. अँटी क्लॉकवाईज 45 45 निघून गेले, 90 क्लॉकवाईज 90 अँटी क्लॉकवाईज निघून गेले. आता राहिले माझे 45 क्लॉकवाईज. मी कुठे बघा, मी आहे ईस्टला. मग ईस्ट म्हणजे माझी ही दिशा असते आणि ईस्टचा कसा 45 क्लॉकवाईज, 45 काय क्लॉकवाईज, तर मी ही इकडे जाईल. मग साऊथ ईस्ट दिशा कोणती असेल, साऊथ आणि ईस्ट.
45 क्लॉकवाईज, याचं उत्तर साऊथ ईस्ट. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. चला बाळांनो, आजचं माझं पहिलं लेक्चर होतं डिस्टन्स अँड डायरेक्शन्स. आणि डिस्टन्स आणि डायरेक्शन मध्ये मी तुमचे 3 प्रकार क्लिअर केलेले आहेत चांगल्या पद्धतीने. जर माझं कुठेही स्पीड तुम्हाला वाटलं असेल तर व्हिडिओचं थोडंसं तुम्ही कमी करा. व्हिडिओचं काय त्याच्यामध्ये प्रकार 3 बघितले आज मी. व्हिडिओचं स्पीड थोडंसं कमी करा. आणि बाळांनो, हे माझं पहिलं लेक्चर आहे. येत्या काळामध्ये बाकीचे सर्व प्रकार मी तुमचे क्लिअर करणार आहे. ठीक आहे. चला लेकरांनो, पहिला पार्ट झालेला आहे. पहिल्या पार्टमध्ये डायरेक्शनचे 3 प्रकार आणि 3 प्रकारचे शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलेत. पुढच्या पार्टमध्ये बाकीचे 3 प्रकार, त्याच्या पुढच्या पार्टमध्ये बाकीचे 3 प्रकार, 9 प्रकार क्लिअर करणार. आणि 9 प्रकार क्लिअर झाल्या याच्यावरती फक्त क्वेश्चन घेणार. पुढचे 2-3 लेक्चर, असे एक 6-7 लेक्चरमध्ये डायरेक्शन चॅप्टर तुमचा संपणार आहे. ठीक आहे. चला तर मग पहिले 3 प्रकार. टाईप 1 ज्याच्यामध्ये तुम्हाला फायनल डायरेक्शन विचारली जाते. टाईप 2 ज्याच्यामध्ये तुम्हाला इनिशियल डायरेक्शन विचारली जाते, सुरुवातीची शेवटची डायरेक्शन. आणि 3 नंबरचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, असे आपण 3 प्रकार पाहिले. याचे प्रश्न आणि बाकीचे टाईप पुढच्या लेक्चरमध्ये घेतो. ठीक आहे. चला तर इथेच थांबू आपण. थँक्यू.